आप देख रहे हैं लोक पुकार लाइव न्यूज़। लोक पुकार लाइव न्यूज़ में आप सभी का स्वागत है। परभणी के जिलाधिकारी दीपक मुंगड़ीकर साहब ने नियोजन समिति की बैठक में ये कहा, आइए सुनते हैं। आपण विचार करू आणि जे काही शासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे आपण त्याचं अनुपालन करू। आज या ठिकाणी आपण आमच्या विनंतीला मान। उसी पर जवाब देते हुए नाजनीन पठान, शकील मोहिउद्दीन, इन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। इसलिए कि कोरोना की बॉडी उठाता नहीं है, महापालिका का ये हाल है। कुछ लोग, मैं सबको नहीं कह रही हूँ, कुछ लोग दारू का सेवन करे से बॉडी उठाते नहीं है। आज ये हाल होने वाला है सर, आज ये पब्लिक को सब मालूम हो गया वाला। तो जब कोई एक्सपायर होता है तो मैं चाहती हूँ माननीय जिलाधिकारी साहब ने हमारे ऑप्शन रखना इस बात का, ये ऑप्शन रखिए कि अगर उनके कोई रिलेटिव्स आकर उनके धर्म के हिसाब से अगर उनका अंतिम संस्कार करते हैं तो मंडपा ने उनको 4 लोगों को पीपी किट देना चाहिए विथ हैंड ग्लोव्स, और उन्हें माननीय जिलाधिकारी साहब ने परमिशन देना चाहिए कि एक्सपायर होने के बाद उनकी अंतिम विधि उनके धर्म के हिसाब से, चाहे मेरा हिंदू भाई हो, मुसलमान भाई हो या कोई अन्य जात का, उनके धर्म के हिसाब से अंतिम संस्कार हो रहा है। ये जब उनके दिलों में समाधान होगा, जब ये पब्लिक को पता चलेगा कि हम सेफ हैं, तो उसके बाद हमें ये रिस्पांस अच्छे से ये काम का मिलेगा सर। इसके अलावा मैं एक बात कहना चाहूँगी है, कोविड-19 टीम पर जो 4-6 महीने से मैं संपर्क में ही हूँ सर, फीडबैक लेती हूँ, लोगों का फीडबैक लेती हूँ, डॉक्टर्स का लेती हूँ, सिविल हॉस्पिटल्स में भी जाती हूँ, और जितने कोविड के अपने हॉल लिए हुए हैं वहाँ पर भी मैं विजिट लगाती हूँ। जो मुझे मालूमात मिली है सर, उस हिसाब से लोगों को आज ज़रूरत, ये तो टेस्ट चलते रहेगी, लेकिन आज की ज़रूरत, आज की मांग ऑक्सीजन की है सर। जब महाराष्ट्र में 18,000 ऑक्सीजन सिलेंडर, जंबो ऑक्सीजन सिलेंडर है कर रिकॉर्ड पे बताया जा रहा है, और जो मैं डॉक्टर से फीडबैक ले रही हूँ, एपिडेमियोलॉजिस्ट से जो फीडबैक ले रही हूँ, वो बता रहे हैं आज का जो माहौल है, आज के जो हालात है कोरोना के, आगे चलकर परभणी डिस्ट्रिक्ट को हमें पर डे 1000 सिलेंडर लग सकते हैं ऑक्सीजन के। आज हर लोग ऑक्सीजन के लिए अपनी जान गंवा रहा है सर। तो हमें सबसे पहले चाहिए ऑक्सीजन के ऊपर विचार करना, ऑक्सीजन लाना। मैं तो ये चाहूँगी कि ऑक्सीजन सिलेंडर, ऑक्सीजन का प्लांट लाया जाए इधर। डिस्ट्रिक्ट, आप आपातकालीन में भी इसका फंड ले सकते हैं, डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट काउंसिल में से भी हम ये ला सकते हैं। उसके अलावा हम डायरेक्ट हेल्थ मिनिस्टर से बात करेंगे, राजेश सर से, राजेश टोम्पे सर जी से, उनसे करिए और सिलेंडर का मेन इंतज़ाम कीजिए। जो आज मेरे परभणी शहर के लोग सांस के लिए तिल तिल तड़प रहे हैं, आज वो ऑक्सीजन की कमी से अपनी जान गंवा रहे हैं। लोगों के घरों में मातम फैला हुआ है सर। किसी के बुजुर्ग माँ बाप के सामने अपनी जवान बेटी मर रही है, किसी के सामने बेटा मर रहा है, छोटे बच्चों के माँ बाप मर रहे हैं सर। आज ऐसी कंडीशन हो चुकी है, उनके बारे में सोचिए। उनके लिए मैं मांगनी कर रही हूँ, मैं परभणी शहर उन मेरे भाइयों बहनों के लिए जो मेरे आज परभणी शहर में पेशेंट है कोरोना के, जो सांस के लिए तड़प रहे हैं सर। मैं लोक प्रतिनिधि होने के वजह से आज मैं मांगनी करती हूँ, मैं उनके लिए भीख मांगती हूँ सर कि आप इसके ऊपर विचार कीजिए, निर्णय कीजिए और ऑक्सीजन सिलेंडर का प्लांट लेकर आइए। और क्योंकि आगे चलकर हमें ये चीज़ की ज़रूरत लगने वाली है, जिससे कि मरने का डेथ रेट कम होगा और लोगों के घर में अशांति नहीं फैलेगी। बस यही मैं कहना चाहूँगी। माजी आरोग्य सभापति नगर सेवक सचिन देशमुख, इन्होंने क्या कहा, आइए सुनते हैं। आज सेट झालेले आहे, पण तिथं फुल टाइम माणसं राहणं अपेक्षित। बरेच वेळेस काय होतं, 10 ते 5 आपण टाइम देतो, पेशंट 4 वाजता जातो, पण कुणीच आलं नसल्यामुळे आपली जे डॉक्टरची टीम आहे ती निघून जाते दुपारी 3 वाजता किंवा दुसऱ्या सेंटरला शिफ्ट होते। मग त्या पेशंटच्या फॅमिलीला थोडा प्रॉब्लेम होतो की ॲटोमेटिक सर्क्युलेट करा, जिथं आहे तिथं जाऊन पहा। महापालिकेवरचा विश्वास खूप नागरिकांचा वाढलेला आहे, ते स्वतःहून विचारतात की कुठं चालू आहे।
तिसरी गोष्ट, ज्यांच्यामध्ये आता लक्षणं नाही असिम्टमॅटिक जे पेशंट आहेत त्यांच्या बाबतीमध्ये थोडं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. कारण की त्यांचं फार निगेटिव्ह अप्रोच आहे सगळी. म्हणजे इव्हन आम्हाला सुद्धा काम करताना ते निगेटिव्ह होतात की आम्हाला काही झालेच नाही आणि कोरोना कोणतंच लक्षण न दिसताना आम्हाला पॉझिटिव्ह दाखवलेलं आहे. तर त्यांचं एक कन्फ्युजन आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ते निगेटिव्ह असलेला पेशंट हा पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकतो हे त्यांना एक थोडं अवेअर करणं अपेक्षित आहे. पॉझिटिव्ह पेशंट हा 100% आपण पॉझिटिव्ह घेतच आहे. तर त्या बाबतीमध्ये एक थोडा गैरसमज जर दूर झाला तर नागरिक अप्रोच करायला आपल्याला सोपं आहे. परभणी जिल्ह्यातला मग तो लहान मुली असतो का सिनियर सिटीजन असतो, कोरोना बाबतीमध्ये काय काय काळज्या घ्यायच्या हे त्यांना सगळं माहीत आहे. ते आपल्या आपल्या स्तरावर प्रत्येकजण घेत आहे. पण कामाच्या निमित्ताने, पोटाची खळगी भरण्याच्या निमित्ताने त्यांना घराच्या बाहेर येणं गरजेचं आहे. आणि असं आल्यानंतरच हा प्रादुर्भाव वाढायला चालू झाला. आता दोन लोक स्वतःचं अन्नधान्य 10 दिवसाचा 15 दिवसाचा स्टॉक करू शकते. दुसरी गोष्ट, प्रशासनाचा एकही माणूस म्हणजे जे अत्यावश्यक भागातले आहेत म्हणजे त्यांना तुम्ही ऑन ड्युटी ठेवा, पण त्यांचं काही गरज नाही. काही विभाग असे तिथं काम करायची गरजच नाही, उगाच नावाला ते जातात धरून, तर ते सुद्धा गेले नाही पाहिजे. कारण की कोणतरी एक जर जाणार आणि कोणतरी मग ते पुन्हा सर्क्युलेट होतं. जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस जिल्ह्यामध्ये आला नाही पाहिजे किंवा परभणी शहरात आला नाही पाहिजे याची सुद्धा आपण काळजी घेतो. दैनंदिन बाकी सगळ्या गोष्टी सांगायच्या गरज नाहीत, आपण त्यामध्ये सगळेजण एक्सपर्ट आहात. आता हे अभियान राबवताना काही अडचणी आहेत. आमचे स्वयंसेवक काम करतात. आरोग्य विभागाला माझी विनंती आहे, आपल्या आशा वर्कर्सच्या काही अपॉइंटमेंट राहिलेल्या आहेत, कृपया त्या द्याव्या जेणेकरून ते लोक काम करतात. कारण की आपल्याकडे ते स्टाफ कमी होईल म्हणजे कमी आहे, तर आजपर्यंत त्यांना ऑर्डर दिल्या तर ते कामाला लागतात. कारण की आशातला प्रत्येक घर माहिती, अंगणवाडी सेविकेला प्रत्येक घर माहिती, ते जाऊन समजून सांगू शकतात. त्यांची ट्रेनिंग झाली आहे का मॅडम? हो, पण ती अजून चांगली गोष्ट. बाकी आमच्या बहिणीने चांगल्या पद्धतीने विषय मांडला. ते भावनिक विषय आहे तो अंतविधीचा आहे. निश्चितच काही अंतविधीला मी सुद्धा उपस्थित होतो. कर्मचारी आपले करत आहेत. काही ठिकाणी असं पाहिलं की करता नातेवाईक असेल तर त्याला जर आम्ही द्यायचा असेल तर आपले कर्मचारी अलाउड सुद्धा करतात, तिकीट घेऊन या, तुम्ही ते करावं. काही ठिकाणी असा विषय होतो की मृतांचे बॉडी त्यांना म्हणजे मागणी असते द्यावी म्हणून. तर त्या संदर्भामध्ये थोडा विचार करावा. त्यांना द्यायला हरकत नाही, पण आपले जे नियम आहेत त्या नियमापासून ते करावं. कारण की थोडं भावनिक विषय वाटतात. दुसरी गोष्ट, आयडेंटिफिकेशन ऑफ बॉडी. काय होतं, सगळं त्याला पॅक केल्यानंतर त्याच्यावर फक्त टॅग असते आणि मग ते समाधान जे त्या कुटुंबाला व्हायला पाहिजे की आमचीच बॉडी आहे का. कारण की उमर इतके पसरलेले आहे की त्या परिस्थितीमध्ये पण थोडं जरा फोटो जरी असला वर काढून ठेवला जेणेकरून दे विल बी सॅटिस्फाईड किंवा ही आमचीच बॉडी आहे. कारण की कोण जाळायले, कुणाला जाळायले किंवा कुणाला कुणाले काहीच कुणाला कळत नाही. तर ही गोष्ट सुद्धा आपली करण्याची आवश्यकता आहे. मान्य कलेक्टर साहेबांचं दुसरं मी अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की आपण होम आयसोलेशन चालवतो. खरं तर होम आयसोलेशन खूप अगोदर आपण केलं असतं आणि मला तर अपेक्षा होती की कलेक्टर साहेब 2 महिने अगोदरच होम आयसोलेशनला परमिशन देताल काय, कारण की ज्या पद्धतीने ते काम करू लागले. तर होम आयसोलेशन इज द बेस्ट ऑप्शन, ज्याच्यामध्ये नागरिकांना सॅटिस्फॅक्शन राहणार आहे आणि ते त्यांची काळजी घेऊ शकतात. तर प्रशासनाची तर अवेअरनेस ऑफ होम आयसोलेशन काहीच नाही. वरली महापालिका हॅज published the documents, but the people doesn't know what is happening. तर होम आयसोलेशनची पूर्ण माहिती, त्याचा प्रसार आपण प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखाद्या एक्सपर्टच्या माध्यमातून त्याच्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आणि काय पेशंटनी आणि त्याच्या नातेवाईकांनी काय काय गोष्टीची काळजी घ्यायची आहे त्याचा एक व्हिडिओ जरी आपण केला ना तर ते आम्ही सर्क्युलेट करू पूर्ण.
आमचे जे काही वार्ड ग्रुप्स आहेत आमच्या सगळ्यांचे पीडीएफ आहे सर. थोडा रिक्वेस्ट आले हां हां त्याचा जे पॉझिटिव्ह पेशंट होत आहे महाराष्ट्र शासनाने माझी कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम राबविण्यासाठी सांगितला. तर कलेक्टर साहेबांना मी पहिले धन्यवाद करतो की त्यांनी ही मोहीम 3 महिने अगोदरच राबवली. म्हणजे आपण शासनाच्या दिलेल्या निर्देशापेक्षा 3 महिने पुढे चालत आहोत. तेव्हा सुद्धा आपण शिक्षकांच्या माध्यमातून डोर टू डोर जाऊन सर्वे केला, त्याच्यातून आयडेंटिफिकेशन केले, सिनियर सिटीजनचे आयडेंटिफिकेशन केले, पूर्ण कुटुंबाची माहिती संकलित झाली. त्याचा परिणाम असा झाला की लोकांपर्यंत आपण पोहोचल्यामुळे लोकांमध्ये याचं अवेअरनेस आणि महत्व त्यांना कळायला लागला आणि प्रशासन किती जबाबदारीने काम करते हे मी त्यांच्या लक्षात घ्यायला. पण त्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढलेला नव्हता आणि किंबहुना सातत्याने आपण लॉकडाऊन केल्यामुळे सुद्धा आपल्याला नगर सेवक शेख अहमद क्यों नियोजन समिति में नाराज नजर आए? मैं आपसे एक बात कहना चाहूँगा कि आज 5 महीने के बाद हम लोगों की याद है. 5 महीने हो गए. 5 महीने पहले सभी सदस्यों में वो जोश था आपके साथ काम करने का. उसके बाद हमारे से कोई रास्ता कायम नहीं हुआ, ना किसी मीटिंग में या किसी चीज़ में हमको इन्वॉल्व किया गया, क्योंकि हम लोग प्रतिनिधि हैं, पब्लिक के अंदर रहते, सलामेरों के जो है तो हम नेतृत्व करते. क्योंकि प्रशासन से हमारी नाराजगी थी कि प्रशासन का क्या प्रोग्राम आ रहा है और क्या नहीं आ रहा है, हमारे से दूर है. और हमारे से दूर है यानी कि पब्लिक से दूर, क्योंकि बहुत सारे प्रोग्राम जो है तो हमारे को छोड़ के क्या है, चाहे महापालिका हो या कलेक्टर ऑफिस, क्योंकि अन्य धान्य का मसला हो या दिगर और कोई मसले, क्योंकि हमारे से काम दिया गया, हमारे को पूरे शहर में सर्वे करने लगा और उसके बाद जो है तो हमारे कामों पे अमल बजौनी नहीं हुई सर. क्योंकि ये बहुत बड़ी हमारी नाराज, क्योंकि हम स्लम एरिया का नेटवर्क करते, क्योंकि स्लम एरिया की क्या प्रॉब्लम है क्या नहीं है ये हम जो है तो जानते. और जो है तो 5 महीने के बाद आप देखो जो सदस्यों में जो पहले जोश था, आज वो सदस्यों में जोश नहीं है. क्यों नहीं है इसकी वजह आप जानिए कलेक्टर साहब. कहीं ना कहीं हम जो है तो कम गिर रहे. और जब हमारे से ही रास्ता कायम नहीं हो सक रहा तो फिर आम पब्लिक का क्या हाल. आज जैसे कि हमारे देशमुख साहब ने अभी बोले कि भाई पब्लिक जान के, पर पब्लिक के अंदर एक भय भी है. वो भय को हमारे को जानना पड़ेगा क्यों भय. आज जो है तो मेरा कुटुंब मेरा जो है तो जवाबदारी, आज उस वजह से आज प्रतिशत नहीं मिल रहा है लोगों के अंदर, प्रोत्साहन नहीं मिल रहा है. उसके बाद जो है तो पब्लिक यानी कि जो है तो जो पब्लिक का नेतृत्व करते हैं उन लोगों के आज 5 महीने के बाद हमारी याद है. आज ये हमारे को खेद है, क्योंकि हम भी आज शहर के एक शहर की जिम्मेदारी, एक शहर की जवाबदारी हमारे पे भी है. पर हमारे को अगर किसी चीज़ में इन्वॉल्व नहीं करेंगे तो फिर हम क्या किस तरीके से काम करेंगे. हम लोग प्रतिनिधि सिर्फ नाम के हो गए. तो ये चीज़ों पे भी आप लोगों को ध्यान देना चाहिए, क्योंकि हम ठहरे लोग प्रतिनिधि, क्योंकि प्रशासन के लोग तो आप हैं, पर ये चीज़ों में भी कहीं ना कहीं जो है तो दखल लेना चाहिए माननीय कलेक्टर साहब. ये हमारी सब में बड़ी नाराजगी. आज जो है तो जो उत्साह हमारे नगर सेवकों में था वो पूरा खत्म हो गया. ये पूरी नगर सेवकों की और से मैं बात कर रहा हूँ, क्योंकि काम बहुत अच्छा हो रहा, काम बहुत अच्छी तरीके से हो रहा, पर हमारे को अगर इन्वॉल्व करेंगे तो हमारे भी समझ में आएगा ना भाई कहाँ क्या हो रहा है. सब अपनी मनमानी कर रहे, चाहे महापालिका हो चाहे कलेक्टर ऑफिस. यही कहूँगा मैं, यही नाराजगी, इसको सुधारने की कोशिश करो. हम आपके साथ जो तो दिल लगा के काम करने के लिए तैयार हैं. और प्रतिनिधि हमारे वार्ड के अंदर देने की बात वो भी मेरे कान पे आई कि भाई मैं जो सर्वे के लिए, तो सब सर्वे के लिए हम लोग देने को तैयार हैं, पर उसकी कोई जवाबदारी जिम्मेदारी तो ले भाई. वो बंदे को कुछ हो जाए, आज एक कर्मचारी को अगर कुछ हो जाता है तो 50 लाख रुपए का जो है तो गवर्नमेंट जो है तो इंश्योरेंस पाती है. फिर वो लोग जैसा कि हम कोई प्रतिनिधि दे उसका क्या है, उसकी भी कोई जिम्मेदारी, उसका भी कोई कुटुंब है, उसकी भी कोई जवाबदारी बनती ना. तो उसके लिए अपने पास क्या है नियोजन, इसका भी खुलासा होना चाहिए. आम्ही सुरुवातीलाच सोमवारी एक कार्यशाळा घेतली, त्यामध्ये आम्ही आमच्या आशा वर्कर्स, ANM आणि अंगणवाडीचे ANM आणि नर्सेस जे आहेत त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली. त्याबद्दल या ॲपच्या बद्दल ते हे जे योजना आहे याचा मेन पर्पज जो आहे की घरोघरी जाऊन आपल्याला कोरोना संदर्भात काय काळजी घ्यायची आहे आणि
जे लोक कोमॉर्बिड आहेत, जे वल्नरेबल आहेत, त्या लोकांसाठी काय मार्गदर्शन करायचं आहे, कशा प्रकारे ऑक्सिमीटरच्या टेस्ट द्यायच्या आहे, थर्मामीटरच्या टेस्ट द्यायच्या आहे, हे सर्व प्रकारची माहिती आम्ही आमच्या आशा वर्कर्सला दिली आणि आमच्या शहरामध्ये एकूण 97 पथक आम्ही स्थापित केले. या पथकामध्ये आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक असणं अपेक्षित होतं. या अनुषंगाने पहिल्या काही दिवसात अंगणवाडी सेविका आल्या नाही, परंतु आता ते हळूहळू दाखल होऊ लागले पथकामध्ये. आणि आम्ही आमच्या महापौर मॅडम आणि उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक बैठक आयोजित करून या संदर्भाची स्ट्रॅटेजी आम्ही तयार केली होती. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नगरसेवकांना याबाबत अध्यक्ष आयुक्त साहेबांनी पत्र दिलं आणि या योजनेमध्ये सामील होण्याबद्दल आम्ही त्यांना आवाहन केलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण हा प्रोग्राम जेव्हा सुरू केला तेव्हा आशा वर्कर्स सुद्धा नगरसेवकांशी भेटून या संदर्भात अधिकाधिक लोकांचं पार्टिसिपेशन व्हावं, लोकांनी अधिकाधिक या योजनेला प्रतिसाद द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि आजपर्यंत आम्ही 6279 घरे तपासलेली आहेत आमच्या आशा वर्कर्सने. त्यांना ऑक्सिमीटर्स आणि थर्मामीटर्सचे हँडगन्स पण देण्यात आलेले आहेत, जेणेकरून ते प्रत्येक घरी जाऊन अशा पेशंट्सची माहिती जमा करू शकतील. आता आपल्याला कालच ॲप भेटलेला आहे. ॲपची ट्रेनिंग पण आमच्या स्टाफ नर्सेसला काल आम्ही दिली आणि त्यांना जास्तीत जास्त ॲपवर माहिती लॉग इन करून देण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करतोय. परंतु काही अशा वर्कर्सकडे मोबाईल ॲप नसल्यामुळं आम्ही दुसऱ्या माध्यमातून त्यांना मोबाईल ॲप देणं किंवा तो जो डेटा आहे तो नंतर ऑनलाईन करणं या प्रकारचे आम्ही प्रयत्न करत आहोत. तरी आज आपण जी ही सभा बोलवलेली आहे याच प्रकारे काल मी एनजीओची पण मीटिंग घेतली आणि त्यांच्याकडूनही ते स्वयंसेवक मिळतात तर याचाही प्रयत्न केला. परंतु आज आपण जे आमचे माननीय महापौर मॅडम, सन्माननीय उपमहापौर साहेब आणि सन्माननीय नगरसेवक यांना जे आवाहन केलेलं आहे, मला पूर्ण आशा आहे की यातून खरोखर लोकप्रतिनिधीची त्यांची जे लोकांसोबत जो रॅपो असतो तो सर्वात महत्वाचा आहे आणि त्या रॅपोशिवाय आम्ही प्रशासन खरोखर काम करू शकत नाही. आपण जर हे मनात घेतलं आणि थोडं आपला शब्द टाकला की हे आवश्यकता आहे तर पॉझिटिव्ह वर्ड, एक पॉझिटिव्ह वर्ड जो असतो ना तुमचा पॉझिटिव्ह वर्ड की हे जे चालू आहे त्याच्यात बरोबर होणार आहे, तो पॉझिटिव्ह वर्ड बरोबर पसरतो त्या वार्डामध्ये आणि असं खूपदा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं आज जे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे, मला पूर्ण आशा आहे की आपण या सर्व आव्हानाला प्रतिसाद देत अधिकाधिक पॉझिटिव्हली आपण हा सर्वे करूया, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूया. आणि याचा जे पर्पज आहे की जे कोमॉर्बिड लोक आहेत, जे वल्नरेबल लोक आहेत, त्यांना सर्वात पहिले आयडेंटिफाय करून त्यांना रेफरन्स डॉक्टर्सकडे सर्वात लवकर पोहोचवणं, जेणेकरून त्यांना जर आजार असेल तर आपण पहिल्या स्टेजलाच ओळखू शकू आणि त्यावर उपाय करू शकू. हा आजार जर निदान पहिल्या स्टेजला झालं तर तो लवकरात लवकर दुरुस्त होतो. हे महत्वाचं गमक या मागं आहे आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी हेच आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. आपण ते नक्कीच सक्सेसफुल करू या मोहीम अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू, धन्यवाद. और ये जो संकट है इसको सुलझाने के लिए आपने बड़ी मदद की और याद आती है, याद अपने लोगों की आती है और आदमी मदद भी मांगता है तो अपने लोगों से मदद मांगेगा, दूसरे लोगों से पास नहीं जाएगा वो कि भाई तुम हमको मदद करोगे. तो आप सब लोग हमारे हाथ में हैं, इसलिए हम आपको बुलाते हैं. कि मान लिया कि भाई ठीक है, बड़े समय के बाद आपको बुलाया, इसके लिए हम माफी चाहते हैं. लेकिन एक बात यह भी है कि मदद मांगने के पहले मदद करने का भी एक तरीका होता है. जब तक आदमी मदद न मांगे तब तक मदद ना करे, ऐसा भी नहीं होता. उसके पहले ही मदद का सिलसिला शुरू हो जाता है. वो आपने सिलसिला शुरू कर दिया भी है. वहां से मैं देख रहा हूँ कि आपने बड़े अच्छे तरीके से काम किए हैं. आपका मैं खास तौर से शुक्रिया अदा करूंगा कि इतने फील्ड बांटने के काम उन्होंने किए. उसके बाद वहाँ पे कैंप्स लिए, लोगों को मेडिसिन बांटे हैं. आपल्या लोकांनी फार मोठं काम केलेलं आहे म्हणजे. इव्हन बाळासाहेब देशमुख आहेत आणि आणखी मला वाटतं अभय देशमुख आणि जी मंडळी आहेत त्यांनी एक मार्केट जे आहे ते पूर्ण उचलून एका ठिकाणी त्यांनी रिहॅबिलिटेट केलेलं होतं. म्हणजे जी गर्दी आहे ती पूर्ण कंट्रोल केलेली होती आणि एका मोकळं त्यांनी स्वतःच्या खर्चाने ते जागा साफ करून घेतली आणि त्या ठिकाणी आता ठीक आहे. आता
अशी वस्तुस्थिती आहे की आजच्या घटनेला कोण पॉझिटिव्ह आहे कोण नाही हे काय सांगता शक्य नाही. टेस्ट झाली तर पॉझिटिव्ह, टेस्ट नाही झाला तर निगेटिव्ह, असं काय हरकत नाही. परंतु पॉझिटिव्ह जरी आलं तरी घाबरायचं काही कारण नाहीये. पॉझिटिव्हिटी आणि इन्फेक्टिव्हिटी ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे थोडंसं म्हणजे लोकांनी समजून घेतलं पाहिजे की एखादा माणूस जर पॉझिटिव्ह आला तर तो इन्फेक्शन स्प्रेड करेलच असं काय म्हणता येत नाही. जे लोक आहेत जे पॉझिटिव्ह येत आहेत परंतु त्यांना कुठलं सिम्पटम नाहीये, त्या लोकांकडून इन्फेक्शन स्प्रेड होण्याचा धोका संभवत नाही. म्हणूनच त्यांना आपण होम आयसोलेशनची फॅसिलिटी उपलब्ध करून देत आहोत. आणि ज्यांच्या घरी तशी सगळी व्यवस्था आहे त्यांनी निशंकपणा होम आयसोलेशन मध्ये राहावं. आजच्या घटनेला आपल्याकडे जे पेशंट आहेत 821, या 821 पैकी ऑक्सिजनचा सपोर्ट असलेले पेशंट जे आहेत ते 261 लोक आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, जे सिव्हिलमध्ये आहेत, खाजगी हॉस्पिटलमध्ये आहे. आणि बाकीचे जे लोक आहेत जवळपास 600 लोक जे आहेत ते असिम्प्टोमॅटिक लोक आहेत, त्यांना ऑक्सिजनचा कसलाही सपोर्ट नाही, ते व्यवस्थित आहे, त्यांच्या इम्युन सिस्टीमवरती ते लोक बरे होतात. 4200 पैकी जवळपास 3900 लोक परभणी जिल्ह्यामध्ये बरे होऊन घरी गेलेले आहेत. जे आपला रिकव्हरी रेट जो आहे तो जवळपास 75-76% इतका रिकव्हरी रेट आहे. लोकांची इन्फेक्शन स्प्रेड करण्याची जी काही कपॅसिटी आहे ती असिम्प्टोमॅटिक लोकांमध्ये राहत नाही. आणि हे इन्फेक्शन जे आहे ते 10 दिवसानंतर त्यांच्यामधून निघून जातं. ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण लोकांना 10 दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये ठेवतो. दुसरा मुद्दा सांगितलं की लोकांमध्ये असलेली लोकांमध्ये सध्या भीती अशी आहे की आपण जर पॉझिटिव्ह आलो तर काय होईल, आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर सुद्धा त्याच्या आजूबाजूचे लोक आहेत ते सुद्धा त्याकडे संशयाने बघायला लागतात आणि त्याला कोणी कॉपरेट करत नाही. ही वस्तुस्थिती आहे. तर ही भीती दूर करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, लोकांमध्ये जाईल, लोकांना समजून सांगेल की बाबा पॉझिटिव्ह जरी आले तरी घाबरायची काहीही गरज नाही. 100% म्हणजे 98% लोकांमध्ये आपोआप लोक रिकवर होत आहेत. काही लोकांना औषध गोळ्याची आवश्यकता आहे, त्यामुळे लोक बरे होतात. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह आला म्हणून अजिबात घाबरून जायची काय आवश्यकता नाही. दुसरा एक मुद्दा त्यांनी ऑक्सिजनचा मांडला. ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये मी असं सांगू इच्छितो आपल्याला की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फक्त 125 सिलेंडर ऑक्सिजनचे होते, परंतु आपण 1000 नवीन सिलेंडर परचेस केलेले आहेत. त्यामुळे सध्या जम्बो सिलेंडर जे आहे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1100 आहेत. मान्य पालकमंत्री महोदयांनी कालच मला सूचना दिल्या 17 सप्टेंबरला की आणखी 500 सिलेंडर तुम्ही परचेस करा. ती ऑर्डर सुद्धा दिलेली आहे. 4 ते 5 दिवसामध्ये आणखी 500 सिलेंडर आपल्याकडे येतील. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याकडे ऑक्सिजन जनरेशनचा प्लांट नाही ही वस्तुस्थिती आहे. हे लक्षात घेता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ITI मध्ये आणि जिल्हा परिषदच्या इमारतीमध्ये आपण 20 KL, 20 KL आणि 10 KL अशा लिक्विड ऑक्सिजनच्या टाक्या बसवलेल्या आहेत. त्या टाक्याचं पाईपलाईनचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे. ते 1, 2 ते 3 दिवसामध्ये हे सगळं काम पूर्ण होईल. म्हणजे 50 KL ऑक्सिजन जो आहे, 50,000 लिटर ऑक्सिजन थोडक्यात लिक्विड ऑक्सिजनचा, तो आपल्याला त्या टाक्याच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ते सगळं सिव्हिल काम वगैरे सगळं पूर्ण झालं, ते टाक्या तिथे बसवलेले आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत आपण तात्पुरत्या परिस्थितीमध्ये आणखी 1 KLचे लिक्विड ऑक्सिजनचे पोटे त्या ठिकाणी बसवलेले आहे. म्हणजे एका पोट्यामध्ये 150 सिलेंडरचा गॅस जो आहे ऑक्सिजनचा तो बसतो. तसे 3 सिव्हिल हॉस्पिटलला 1 ITI ला आपण बसवलेला आहे. आणि 1500 सिलेंडर इतका स्टॉक आपण घेतलेला आहे. तरी देखील आजच्या घटनेला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासते आहे. आणि सिलेंडरचा जो पुरवठा आहे आपल्याला तो जालन्याहून होतो, औरंगाबादहून होतो. शासनाने एजन्सी निश्चित करून दिलेली आहे. लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तो आपल्याला चाकण इथून होत आहे. सुरळीत व्हावं याच्यासाठी FDA डिपार्टमेंटला शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्यांचे अधिकारी तिथे बसून आहेत. परभणी जिल्ह्याची रिक्वायरमेंट आपण त्यांच्याकडे ठेवलेली आहे आणि हा पुरवठा सुरळीत व्हावा याच्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. आणखी एक मुद्दा त्यांनी सांगितलं की डेड बॉडी जी आहे ती डेड बॉडीच्या वरती फोटो असणं आवश्यक आहे, अन्यथा त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर ही सूचना
योग्य आहे. मी त्या बाबतीमध्ये सिव्हिल सर्जन साहेबांना सांगतो आणि याच्या पुढे डेड बॉडी जी आहे ते त्याच्यावरती फोटो निश्चितपणे त्याच्यात लावल्या जाईल. पॉझिटिव्ह पेशंटच्या ट्रान्सपोर्टसाठी व्हॅन्स आवश्यक आहे. कारण पेशंट पॉझिटिव्ह निघाला तर मग तो त्याच्या गाडीत जाऊ शकत नाही, कारण दुसऱ्याला भीती असते की आपल्याला इन्फेक्शन स्प्रेड होईल. याच्यासाठी आपण 4 ॲम्ब्युलन्स जे आहेत ते कॉर्पोरेशनला दिलेले आहेत, 6 दिलेले आहेत. खाजगी संस्थेने सुद्धा त्यांना 1 ॲम्ब्युलन्स परवा दिलेली आहे, त्यांच्याकडे ऑलरेडी कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी या मोहिमेसाठी आपण रिक्वेजिशन करून कॉर्पोरेशनला 10 व्हेकल देणार आहोत. क्रुझर व्हेकल असतील किंवा आणखी असतील, त्याचं जे काय भाडं असेल ते आपण त्यांना देऊन टाकणार आहोत. त्या 10 व्हेकल कॉर्पोरेशनकडे स्टँड बाय अवस्थेमध्ये 2 दिवसांमध्ये आपण त्याची व्यवस्था करणार आहोत. याच्यामध्ये आणखी एक आहे की मेडिकल स्टोअर जे आहे ते 24 घंटे चालू ठेवण्याची सूचना केलेली आहे. ही अतिशय चांगली सूचना आहे. मेडिकल स्टोअर किती तास चालू राहावं याच्यावर कसलंही बंधन नाही आहे जिल्ह्यामध्ये. त्यामुळे 24 घंटे मेडिकल स्टोअर चालू ठेवा अशा सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा या बैठकीच्या निमित्ताने मी सगळ्यांना सूचना देतो की 24 तास मेडिकल स्टोअर हे चालू राहायला पाहिजे, जेणेकरून जनतेला त्याचा फायदा होऊ शकेल. आता हे स्टाफ जो इन्व्हॉल्व करून देणार आहोत आपण याच्यामध्ये, तर त्यांच्या सुरक्षेचं काय हा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला गेला. स्टाफच्या सुरक्षेसाठी ग्लोव्ज असेल, सॅनिटायझर असेल, मास्क असेल, इतर काही गोष्टी असतील त्या तर आपण देणारच आहोत. त्याशिवाय कोरोना कवच नावाची पॉलिसी आहे 900 रुपयाची, ती पॉलिसी सुद्धा आपण सगळ्यांची आपण उतरवून घेणार आहोत. 97 पथकं आपण काय केलेली आहे, त्याचा अर्थ 97 गुणिले 3 म्हणजे 270-280 लोक आपले बाहेर पडणार आहेत. तर त्यांचं 900 रुपयाप्रमाणे जे काय पॉलिसीचं अमाऊंट आहे तर ती त्यांची पॉलिसी ताबडतोब उतरायची आपण व्यवस्था करून देणार आहोत. कॉर्पोरेशनच हे काम करायला लागलं सगळं खरं म्हणजे शहरामध्ये. कॉर्पोरेशनच्या ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्या ज्या लोकांची नावं आमच्याकडे आली त्यांचा पालकमंत्री महोदयाच्या हस्ते सत्कार आपण केलेला आहे. आणखी जे लोक करतील त्यांचा कोविड योद्धा म्हणून आपण सत्कार करणार आहोत. एक मुद्दा आहे की जनता कर्फ्यू लावण्याबद्दल 5 दिवस अगोदर लोकांना कळावा असं त्यांनी सांगितलं. आपल्या जिल्ह्यामध्ये सोनपेठमध्ये, गंगाखेडमध्ये लोकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लावलेला आहे. आजची परिस्थिती अशी आहे की आता आपल्याला संचारबंदी लावायची, तर ती संचारबंदी लावण्यासाठी आपल्याला शासनाच्या पूर्ण परवानगीची अट टाकलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता संचारबंदी प्रशासनाकडूनच लागणार किंवा लागणार नाही याच्याबद्दल सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी कालच सांगितलं मीटिंगमध्ये. परंतु जनता कर्फ्यू लावायचा असेल तर मी आवाहन करतो सगळ्या जनतेला की आपण जनता कर्फ्यू लावा आणि त्याचं अनुपालन करा. प्रेसमध्ये मी आवाहन करतो आणि माझं असं मत आहे की 1-2 दिवसाचा वेळ लोकांना आपण देऊ आणि 2 दिवसाच्या वेळेनंतर आपण हा जनता कर्फ्यू निश्चितपणे लावून टाकू. आणखीन क्रिटिकल पेशंटबद्दल मॅडमनी सांगितलं की जे लोक क्रिटिकल आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येतात त्यांच्याजवळ त्यांच्या नातेवाईकांना आपण जाऊ देत नाही. त्याच्या एका नातेवाईकाला PPE किट घालून आणि हँडग्लोव्ह घालून त्याच्या जवळ राहण्याची परवानगी द्यावी असं त्यांनी सांगितलं. तो PPE किट घातल्यानंतर ते 1.5 ते 2-2.5 तासापर्यंतच ते माणूस व्यवस्थित त्या ठिकाणी बसू शकतो. 1.5-2 तासाच्या वरती ते PPE किट घालून माणूस त्या ठिकाणी कंटिन्युअस 24 तास त्या ठिकाणी बसू शकत नाही. त्या ठिकाणी आपण व्हिडिओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देऊ आणि CCTV सिव्हिल हॉस्पिटलमध्ये टाकलेले आहे. तर CCTVचं खाली कव्हरेज जे आहे ते स्क्रीन लावून आपण ठेवलेलं आहे, ते सगळ्यांच्या सोयीसाठी आपण बघायची परवानगी देऊन टाकू. आणि PPE किट घालून वरती कंटिन्युअस बसता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. तरी पण आपण याच्यामध्ये काय करता येईल त्याचा निश्चितपणे आपण विचार करू. आणि शेवटचा एक जो मार्गदर्शक मुद्दा होता तो होता की डेड बॉडीला त्याच्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्काराची परवानगी द्यावी. तर याच्यामध्ये SOP आपल्याकडे केंद्र सरकारने ICMRने जी केलेली आहे ती SOP प्रमाणे डेड बॉडी मगाशी साहेबांनी सांगितलं की त्याला वेळ लागतो. एक 6 तासामध्ये डिस्पोजल करायची ऑर्डर्स आहे आणि 6 तासामध्ये ती डेड बॉडी. आता बरेचसे लोक आम्हाला सांगतात किंवा इकडून तिकडे नेण्याची परवानगी द्या, या जिल्ह्यातून हिंगोलीमध्ये जायची परवानगी द्या किंवा इकडे जा, तर तशी परवानगी आपण देत नाही. त्याच ठिकाणी आपण त्याचं डिस्पोजल करतो आणि हे डिस्पोजल करत असताना त्याच्यापासून इन्फेक्शन दुसऱ्या कोणाला होऊ नये याच्यासाठी आपण एक PPE किट घालून
आणि कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक एनजीओ त्यांनी नेमलेले आहे. ते एनजीओच्या माध्यमातून आपण अंत्यसंस्कार करतो. आपण जर जास्त लोकांना परवानगी दिली तर त्यातून इन्फेक्शन स्प्रेड होण्याचा धोका आहे, ही वस्तुस्थिती आहे. बऱ्याचशा ठिकाणी आपण तसं निदर्शनाला आलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि पुन्हा पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. अशा गोष्टी होऊ नये याची दक्षता घेऊ. परंतु हा थोडासा भावनिक प्रश्न असल्यामुळे याच्यामध्ये निश्चितपणे आपण विचार करू आणि जे काही शासनाचे आदेश आहेत त्याप्रमाणे आपण त्याचं अनुपालन करू. आज या ठिकाणी आपण आमच्या विनंतीला मान. परभनी महानगरपालिका सभागृह नेते सैयद समी माजूलाला, इन्होंने क्यों सिविल सर्जन बदलने की मांग की, आइए देखते हैं. सेवकांची काय बेश होता ये आज जो मीटिंग हुई कलेक्टर साहब ने जो बुलाए थे, माझे कुटुंब माझी जवाबदारी उसकी मीटिंग थी. वो मीटिंग हुई आज और पूरे पब्लिक को साकार्य करो, सदस्य को साकार्य करो, हमारे जो महापालिका के सदस्य हैं सबको साकार्य करो बोल के मीटिंग दी हुई है. इंशाल्लाह हम सब सदस्य ग्राउंड लेवल पब्लिक का डर निकालेंगे, समाधानकारक काम करेंगे. मगर जो सिविल हॉस्पिटल का काम है उस पर कलेक्टर साहब ने ध्यान देना. पेशेंट के पैर को मार लगा तो हमारे जो सीएस साहब है सिर को बट्टी बन रहे, उनका ये धंधा बंद करना, उन्होंने फॉलो देना, पब्लिक का काम करना, पेशेंट को देख रेख करना, ये डॉक्टर सिविल सर्जन का काम है. हमारा सिविल हॉस्पिटल सक्षम नहीं है, वो 0 लेवल पे काम कर रहा. वहाँ एक 24 साल के डॉक्टर का देहांत होगा कोरोना जो डॉक्टर देख रेख कर रहा था. जूनियर डॉक्टरों को डाल रहे जिसको मालूमात नहीं है कोरोना की, उसका तो एक वैक्सीन निकला नहीं. और कोई पेशेंट हार्ट अटैक से जा रहा है, उसको एडमिट करके जल्दी ले रहे नहीं, उसको सुविधा पूरा रहे नहीं. ये जो पब्लिक के अंदर डर का माहौल है, ये डर का माहौल दूर करना चाहिए. और इसके अंदर सिविल हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल के अंदर जो सिविल सर्जन है उसकी तकरार इतनी आ रही है पब्लिक के अंदर से, बहुत सारी तकरार आ रही है. उसके कलेक्टर साहब ने ध्यान देना चाहिए, प्रशासन ने ध्यान देना चाहिए और उस पर एक अंकुश लगाना चाहिए. वहाँ डॉक्टरों से अच्छा काम लेना चाहिए. और सिविल सर्जन की बदली आज जो टाइम है प्रशासन ने कलेक्टर साहब ने उस पर ध्यान दे के अच्छे से अच्छा काम लेना. उससे सिविल सर्जन के बारे में पूरे शहर की महापालिका की हर इंसान की तकरार आ रही है, उससे ध्यान देना चाहिए. देखते रहिए लोक पुकार लाइव न्यूज़. सब्सक्राइब करें, बेल आइकन का बटन ज़रूर दबाएं, लाइक करें, शेयर करें और कमेंट ज़रूर करें. मैं हूं सैयद अयूब. जय हिंद.